औषधाच्या नावाखाली दारूचा खेळ. मिरजमध्ये 41 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त. मिरजमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत औषधाच्या नावाखाली नेण्यात येणारी तब्बल 41,36,00,000 रुपयांची गोवा बनावटीची देशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून वाहनासह एकूण 71,36,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाने रविवारी सकाळी म्हैसाळ रोड परिसरात धडक कारवाई केली. अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील म्हैसाळ फाट्याजवळ सापळा रचला होता. सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास MH40CT 2814 क्रमांकाचा 10 चाकी कंटेनर संशयास्पदरित्या आढळून आला. तपासणी केली असता औषधांच्या नावाखाली महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून आयात करण्यात आलेली विविध प्रकारची देशी दारू आढळली. यामध्ये कोकण संत्रा 999, रॉकेट संत्रा, सिमला संत्रा आणि गोवा नंबर 1 संत्रा अशा ब्रँडची दारू सापडली. जप्त केलेल्या दारूची किंमत 41,36,00,000 रुपये इतकी आहे. या वाहनामध्ये 3 वेगवेगळ्या वाहनांचे 2 बनावट नंबर प्लेट्स आढळल्या. तसेच भोपाळ, नागपूर आणि गुजरात येथील औषध कंपन्यांच्या नावाने बनावट औषधांची बिले तयार करण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. या कारवाईत वाहनांसह एकूण 71,36,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी लभजीत गुरमेज सिंह वय 32 व राहणार पिलभीत उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत ही दारू गोव्यातून नागपूरकडे नेली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.